संस्थापक राजाधिराज योगीराज गुणवंत पूनवंत शीलवंत यशवंत कीर्तिवंत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज, माझी जाऊ माहिल्या माता सावित्री, माता रमाई, मा फातिमा, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, राजे उमाजी, या सर्व महापुरुषांना स्मरून व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय आमचे नेते आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, प्रकाशजी शेंडगे, टी.पी. मुंडे साहेब आणि इतर सर्व मान्यवर, आज ओबीसींच्या या महामेळाव्याच्या निमित्तानं माझ्यासारख्या एका मुस्लिम ओबीसी कार्यकर्त्यानं या सभेला संबोधित करत असताना ह्या गोष्टीला पिनटॉप केलं, ही गोष्ट आता सिद्ध केली की ओबीसीला कुठल्या धर्मापुरतं लिमिटेशन नाही, ओबीसी कुठल्या धर्मात बांधली गेलेली नाही, ओबीसी हा या भारताच्या सर्व धर्माचा प्रश्न आहे. ओबीसी चळवळीचा इतिहास गेल्या 30-40 वर्षांमध्ये या भारताच्या इतिहासात पहिल्यांदा घडतोय. याच्या अगोदर जेवढ्या जातीपातीच्या जेवढ्या लोकांनी एकत्रित येऊन संघर्ष ओबीसीचा उभा केला, त्याचं स्वरूप आज जे सामाजिक स्वरूप दिसतंय ते पूर्व राजकीय स्वरूप होतं. त्या राजकीय स्वरूपामध्ये ज्या जातीचा नेता उठायचा, ज्या जातीचं नेतृत्व मिळायचं, त्यानं उभं केलेलं राजकीय व्यासपीठ हे त्या जातीचंच, तो राजकीय पक्ष म्हणवला जायचा आणि तो त्या जातीपुरता मिनिमाइज व्हायचा. पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आजपासून 30 ते 35 वर्षापूर्वी 1990-89च्या काळामध्ये मंडल आणि कमंडलचं जे राजकारण या भारतामध्ये घडलं, त्यावेळेला ओबीसीच्या राजकारणासाठी जो एक बुलंद आवाज आणि बुलंद नेतृत्व काम करत होतं, मी अभिमानानं सांगतो, ते नेतृत्व ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचं होतं. या देशाचा इतिहास ओबीसी आरक्षणाचा जेवढ्या वेळ पडताळून बघाल, मी अभिमानानं सांगतो, ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर त्या आंदोलनाचे जनक आहेत. आज नेमकं घडतंय काय या ओबीसी आरक्षणामध्ये, टेक्निकली काय घडतंय ते सांगायला इथं सर्व मान्यवर रती महारथी बसलेत. पण एक भावनिक मुद्दा मी तुम्हाला मित्रांनो या निमित्तानं सांगून जायचा प्रयत्न करतोय. ओबीसी आरक्षणाच्या दरम्यान जो आता मी मुद्दा मांडला की ज्या जातीचं नेतृत्व त्याच जातीची मुवमेंट होऊन जाते, अशा परिस्थितीमध्ये सगळ्या 1760 ओबीसी जातींना एकत्र बांधण्याचं काम करण्यासाठी एका तिराहीत मजबूत विश्वासू आहे. आणि ज्या वेळेला ओबीसी स्वतःच्या आरक्षणासाठी लढत नव्हता, त्यावेळेला ओबीसीच्या आरक्षणासाठी रस्त्यावर उठून झडणारी, लढणारी, थकणारी, भांडारी जे संघटना होती, जो विचार होता, जे मुवमेंट होती, ती आंबेडकरी मुवमेंट होती, जिनं ओबीसीचं हे आरक्षण लागू करून घेतलं होतं. आज 25-30 वर्ष ह्या आरक्षणाला आयुष्य मिळालं ना, आता पुन्हा त्या आरक्षणावर ज्या वेळेला आडवा गदा येतोय, अशा काळामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांना सावरण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर आज स्टेजवर उपस्थित आहेत. मित्रांनो, आपल्याला एका कोऑर्डिनेटरची गरज आहे. सगळ्या ओबीसीला एकत्र बांधण्यासाठी एका मसीहाची गरज आहे. तो रोल आणि ती भूमिका ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं बजावली जाते, हे या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो. ओबीसीच्या आरक्षणाच्या निमित्तानं आम्ही खूप सारे मुवमेंट आमच्या पक्षाच्या वतीनंही चालवतो. मी वंचित बहुजन आघाडीचा प्रवक्ता म्हणून आम्हाला जिथं जिथं शक्यता असते तिथं ओबीसी आरक्षणाच्या समर्थनात आम्ही मीडियामध्ये, स्टेजवर, कुठल्याही संभाषणामध्ये, अशा मेळाव्यांमध्ये आम्ही आमची भूमिका मांडत असतो. पण या निमित्ताने एक दुसरा जो श्राप या मुवमेंटला लागायला लागलाय, त्या श्रापाच्या अनुषंगानं तुम्हाला सांगतो की हे ओबीसी आरक्षण हे संविधानाचं समर्थन करणारं आरक्षण आहे. आरक्षण नाकारणं, आरक्षणावर गदा आणणं म्हणजे संविधानिक पद्धतीला पायमल्ली करणं. आणि हे पाप करणारे अवलादी या देशात ज्यावेळी कामात रुजलेले आहेत, त्यावेळी तुम्ही सगळ्यांनी केलेलं हे बंड, हे ऐतिहासिक बंड आहे मित्रांनो. आणि अशा परिस्थितीमध्ये आरक्षणाच्या निमित्तानं या महाराष्ट्राचा मणिपूर करणाऱ्यांसाठी मला सांगायचंय,
आरक्षणाच्या मुद्द्यावर भांडायला महाराष्ट्र काय आयरा गायरा नव्हे, हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर विचारधारेचा पाईक महाराष्ट्र आहे. आणि ज्यांनाही भांडणं लावायची, तुम्ही अलीकडे एका भाषेची लय चेष्टा ऐकली असेल, लय चर्चा ऐकली असेल. मी त्याच भाषेत सांगतो, मी कुणाला उद्देशून बोलतोय तुमचं तुम्ही ओळखा. हम तुमको सांगताय आणि अगदी पाया पडून सांगताय, लय कळवळीनं सांगताय. तुम्ही आमचं ऐको, आणि काय जरी झालं तरी तुमच्या आमच्या मध्ये कळवंड होणे का नाही. आणि आपण कुठली एक परिस्थिती के अंदर ये महाराष्ट्र पिटून देणे का नाही. आपण कोण आहे? अपन बाबा साहेब आंबेडकर के मानने वाले अनुयायी है, छत्रपति शिवाजी महाराज के आधुनिक मावळे है. आपले को ये शोभने का नहीं. आपण महाराष्ट्र के बहुजनवाद को बट्टा लगून देने का काम नहीं. और काय जरी झालं तरी अपने को गळ्यात गळा डालने का है आणि आरक्षण का लढाई लढणे का, एवढं तुम्ही ध्यानात ठेवा पाटील. तुम्ही आम्ही भाऊभाऊ आहे आणि भाऊभाऊच राहणार. आणि जवा जवा पेटवणे को वैरी आएगा, त्या वैर्याला भुईसपाट करने के लिए बाळासाहेब आंबेडकर खड़े हैं. कोण ने कौन सा भी कारण सांगणे का नाही. आणि मराठी में एक म्हण है, न नांदीला 12 बुद्यान कपाळ फोडून बांधले चिंध्या. ए शासन, आता कारण सांगणे का नाही, एक जीआर काढला दुसरा जीआर लिहून ठेवणे का. आम्ही येतेच आणि सगळं उरकून येतंय आणि ओबीसीचं आरक्षण 52% नेऊन ठेवतंय. सुप्रीम कोर्ट को भी सांगना है हमारा, ये 50% का जो लिमिटेशन घालून ठेवलेला है इसको उकडून फेको. आणि आमच्या जीवावर बेतलंय, जरा हमारा ऐको. हे हमको सोचने का नहीं. आमच्या पोरा बाळा रस्त्यावर येऊन बघ कोखले को लागलेलं आहे. आमच्या डोक्या के वरनं चाललेला आहे सब. आम्हाला कळणे जसा काहीतरी हिंदी मराठीत बोलो आणि आम्हाला सांगो आम्ही काय करणे का. होणाऱ्या परिस्थितीच्या आत हा मेसेज लागणाऱ्या भांडणावर पाणी ओतण्याचं काम करेल अशी अपेक्षा करतो. आणि मी माझे लांबलेले दोन शब्द संपवतो.